नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया चिकनची भाजी। थोडासा रस्सा ठेवून अशी चिकनची भाजी बनवायची आहे। त्यासाठी घेतलेलं आहे चिकन, अर्धा किलो एवढं चिकन आहे। याला मी 1 पाव चमचा एवढं लाल तिखट आणि थोडीशी चिमूटभर अशी हळद आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडंसं मीठ घालून 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेले आहे। आणि खडे मसाले, जो आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी घेतले खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे, धणे घेतलेले आहेत, काळी मिरी थोडीशी जास्त, 2 वेलची, 2 लवंग, इतकं साहित्य मी खडे मसाल्यांचं घेतलेलं आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचंय। आणि अजून घेतलेला आहे कांदा, 1 लहान कांदा उभा चिरून, सुकं खोबरं मी भाजूनच ठेवते ते घेतलेलं आहे, 3 सुकी मिरची, 15-20 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि फोडणीसाठी फक्त तेजपान आहे, फोडणीला तेजपान देणार। आणि कांदा घेतलेला आहे, 1 कांदा मोठा असा बारीक चिरून। आणि अजून लागणार आहे मसाले, ते मी घालताना भाजीमध्ये घालताना दाखवणार आहे, तेव्हा तुम्ही पहा। तर इतकं साहित्य मी सर्व सुरुवातीला घेतलं आणि 15 ते 20 मिनिटं तरी चिकन मॅरिनेट करून ठेवा। आता सर्वप्रथम आपण वाटण तळून घेऊया। तर ज्या पातेल्यामध्ये भाजी बनवायची त्यामध्येच मी हा मसाला तळून घेते। त्यासाठी थोडंसं तेल पहिलं घालून घ्यायचं। तेल गरम झाला तर त्यामध्ये घालून घ्यायचे उभा चिरलेला हा कांदा। कांदा थोडासा परतून झाल्यानंतर लसूण आणि आलं घालायचे। आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। कांदा लाल झालेला आहे, आता ह्यामध्ये घालून घ्यायचे लसणाच्या आणि आल्याचे तुकडे। लसणाचे हे सोलून लसूण घेतलाय तो आणि आल्याचा तुकडा घालून घ्यायचा। आणि हे सगळं आपल्याला फुल आचेवरच तळून घ्यायचे। आणि कांदा थोडा लालसर झाला पाहिजे, बघा अशा पद्धतीने हा लसूण पण बघा लालसर करून घ्यायचंय। लसूण थोडासा रंग बदलला की खोबरं घालून घ्यायचंय। खोबरं भाजलेलंच आहे, भाजलेलं नसेल तर तुम्ही लसूण घालण्याच्या आधी खोबरं घालून घ्या। आता हे खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आणि मग लगेच हे गरम मसाला जो घेतलेला आहे खडा मसाला तो यावर घालून घ्यायचा। आता हे खडे मसाले घालून घ्यायचे आणि खसखस मी सांगितली नव्हती तर थोडीशी अर्धा चमचा एवढी खसखस घेतलेली आहे, तेही घालून घेतली। आणि हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा। आणि ह्यावर पटकन अशी सुकी मिरची पण घालून घ्यायची। सुकी मिरची जी तुम्हाला घ्यायची आहे, लाल मिरची, ती तुमच्या गरजेनुसार घ्या। मी 3 घेतल्यात, पण ती तिखट मिरची नाही, बेडगी मिरची आहे, 3 घेतल्यात, तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता। तसं आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता हे गार करून ना मिक्सरला वाटून घ्यायचे। पातेल्यामध्ये मी 1-1.5 पळी एवढी त्याच पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेले आणि फोडणीला तेजपान घातलं। आणि मी आता हा कांदा घालून घेते। कांद्यावर ना मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडंसं मी चिकनला पण लावलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमी घातलं। आलं लसणाची पेस्ट मी 1 चमचा घातली होती मॅरिनेशनला, आणि आता 1 चमचा अजून घालते, म्हणजे अर्धा किलोला मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घातली। तेवढं लक्षात अंदाज ठेवून धने जिरे पूड घालते, 1 अर्धा चमचा एवढी, हळद घातली पाव चमचा, 1 चमचा एवढं लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला। आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं। आणि थोडंसं बघा, व्हिडिओला थोडा अंधार येत असेल तर समजून घ्या, कारण मी स्टँड ओट्यावर ठेवलेलं आहे आणि थोडं लांब होतं म्हणून मी ओट्यावर ठेवलं। तर बघा क्लिअर होतं का, दिसतं का? तर आता मी हे सगळं घालून घेते चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये मी बटाटा घालणार आहे आणि सोबतच घालणार बटाटा। चिकन आणि बटाटा सोबतच घालायचा असतो, कारण चिकन शिजायलाही वेळ लागत नाही आणि बटाट्याच्या टायमिंग मध्ये तोही चिकन आणि बटाटा दोन्ही एकत्र शिजलं जातं। तुम्ही बटाटा स्किप करू शकता, आमच्याकडे बटाटा घालतात चिकन मध्ये, मटन मध्ये, म्हणून आम्ही बटाटा घालतो। आता ह्यामध्ये मी बटाटा पण घालून घेते। 1 बटाटा घातला मी, हा 1 बटाट्याच्या अशा फोडी केल्यात, मोठ्या फोडी करून घालायच्या। आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 1 वाफ काढायची। आणि तुम्ही म्हणाल की वाटण बनवलं ते कधी घालायचं, थोडंसं हे चिकन थोडंसं परतून झाल्यानंतर वाटण घालायचं, ते तुम्हाला दाखवते पुढे। आता आपण चेक करूया, बघा मस्त अशीच त्याला वाफ आलेली आहे, जास्त नाही काढायची, थोडंसं तसं परतून घ्यायचं।
आणि मग त्यामध्ये आता हे वाटण घालून घ्यायचं बघा. मस्त असं एकदम थपथपीत असं हे चिकन करायचंय बघा. आणि असं ना चिकनचा थोडासा हिमूसपणा असतो ना तो पण निघून जातो. आणि आधीच पाणी टाकलं ना तर मग ते थोडस असं हिमूस लागतं. यामध्ये आपल्याला लिंबू पण घालायचे, पण ते शेवटी घालायचे. अर्धा लिंबू लागणार याला. आता यामध्ये मी हे वाटण बनवलं ना, हे वाटण मी यामध्ये सगळं घालून घेते. वाटण भाजलेलंच आहे, तळलेलं आहे, त्यामुळे त्याला तेल सुटेपर्यंत असं तळायची गरज नाही, कारण ते व्यवस्थित मी तळून घेतलेलं आहे. आता हे वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची आच मी वाढवते. इतक्या वेळ मी थोडी मीडियम ठेवलेली. आता चिकन शिजायला पाहिजे आणि बटाटा शिजायला पाहिजे म्हणून मी गॅसची आच वाढवते. आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे बघा, मस्त असं हे. आणि आमच्या बाजूला ह्या भागात चिकन मटन मध्ये बटाटा घातला जातो. ही आमच्याकडे इकडे पद्धत आहे. ते मग लग्न कार्यात जरी बनवत असतील तरी सुद्धा ते घालणार, अशी ही पद्धत आहे इकडे. आणि मस्त अशी गावरान पद्धतीने असे हे लोक इकडे बनवत असतात चिकन मध्ये किंवा मटन मध्ये बटाटा घालून. आता बघा मस्त असं हे चिकन आता एक 10 ते 15 मिनिटांमध्ये शिजून जाणार. आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे वाटणारा पण. आता ह्यामध्ये मी थोडासा पाणी घातला, वाटणाचाच पाणी होता तो, थोडंसं पाणी घालून घेते. कारण पाणी घातलं जास्त पाणी घालायचं नाही मिळत म्हणून थोडंसंच घालून घेते. जाड रस्सा करायचा आहे. आणि आता ह्यावर झाकण ठेवते आणि चिकन शिजवून घेते. बघा चिकन शिजलेलं आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे मस्त. आणि जाडसर असा मस्त रस्सा झालेला आहे. आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय एक लिंबू, अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय. लिंबूच्या अशा बिया काढायच्या आणि लिंबू पिळून घ्यायचं. म्हणजे जसं मच्छीला हिमूसपणा असतो तसं चिकनलाही असतो, तो निघून जातो आंबटपणा असल्यामुळे या लिंबूला. तर बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि छान अशी ही चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे आमच्या इकडल्या पद्धतीने बटाटा घालून अशी. तर कशी वाटली रेसिपी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि बघा किती छान अशी चिकनची भाजी ही तयार झालेली आहे बघा, मस्त अशी. तुम्ही बनवून पण बघा. बघा मस्त असं हे चिकन तयार झालेलं आहे. मी थोडंसं प्लेटमध्ये काढून घेतलं. ह्यामध्ये मी गरम मसाला वापरला नाही, कारण आधीच म्हटलं की माझ्या घरगुती मसाला ज्याची मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यामध्ये मी सगळे गरम मसाले वापरलेले आहेत. म्हणून गरम मसाला आणि मी खडे मसालेही वापरलेले आहेत वाटणामध्ये, म्हणून कुठलाच गरम मसाला मी वापरला नाही. आणि खूप छान अशा पद्धतीने आमच्या साईडला अशा पद्धतीने चिकन बनवतात. नक्की प्रयत्न करा बनवायचा, आवडेल तुम्हाला रेसिपी. बघा कसं झालं ते. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा, मस्त राहा आणि स्वस्त राहा.